नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आरग येथील प्रसिद्ध पद्मावती माता देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाभारातील देवीच्या अंगावरील 18 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. मंदिरामध्ये उपाध्ये पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने आरगसह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी: गुरुवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटावणीच्या साहाय्याने उचकटण्यात आली. गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे 18 तोळे सोने लंपास केले. मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराची कडी तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला. येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. सकाळी श्वान पथकासह LCB फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले होते. तपास सुरू करण्यात आला आहे. मिरज पूर्व भागात रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्याची गरज आहे.